नमस्कार. MC न्यूजच्या निवडणुकीचा रणसंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण आहोत फुलंब्री तालुक्यातील पाल पंचायत समिती गणामध्ये. खरं तर या ठिकाणी येण्याचं महत्त्वाचं कारण कालच या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख चंद्रकांतजी जाधव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली, आपण त्याला बडतर्फ म्हणू शकतो. आणि त्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. या सगळ्या गोष्टींसाठी आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. त्यांच्यासोबत या गणातील उमेदवार पद्माबाई चंद्रकांत जाधव आहे. सर, मॅडम दोघांचंही MC न्यूज मध्ये खूप खूप स्वागत. सर, पहिला प्रश्न तुम्हाला विचारतो. कालचा जो विषय आहे की तुमच्या जिल्हा प्रमुखांनी तालुका प्रमुखांनी बंडखोरी केली असा आरोप करून पक्षातून बडतर्फ केल्याचं, म्हणजे हक्कलपट्टी केल्याचं जाहीर एका पत्रकार परिषद म्हणा किंवा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट केलंय. याबाबत तुमचं काय मत आहे? इकडे फुलंब्री तालुक्यामध्ये शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून काम करत असताना या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यानंतर पक्षाने तालुक्यातील सर्व चारही गटाचा आढावा घेतला आणि त्यानंतर असे आदेश दिले की आपण सगळ्या ठिकाणी आपले उमेदवार तयार ठेवले पाहिजे. त्या दृष्टीने मी पूर्ण तालुक्यात तयारी केली आणि सर्व गटात सक्षम असे उमेदवार आपण पक्षाकडे त्याची यादी दिली. त्यामध्ये पाल पंचायत समितीसाठी आणि पाल जिल्हा परिषदेसाठी दोन्ही उमेदवार आमच्याकडे होते. त्यामध्ये पाल पंचायत समितीचे उमेदवार पद्मा चंद्रकांत जाधव यांचं नाव एकमताने पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पक्षाकडे सुचवलं आणि त्याच पक्षाने उमेदवारी दिली. उमेदवारी दिल्यानंतर आम्ही तयारी केली. सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर फॉर्म दाखल झाल्यानंतर 4-5 दिवस म्हणजे 27 तारीख मला वाटतं फॉर्म वापस घेण्याची होती. तोपर्यंत कुठलेही काही हालचाली झाल्या नाही, कोणी काही विचारलं नाही. तयारीला लागा असंही सांगण्यात आलं. परंतु अचानक 27 तारखेला जिल्हा प्रमुख रमेश पवार यांनी सांगितलं की आपली उमेदवारी आपल्याला मागे घ्यावी लागेल. मी त्यांना प्रश्न विचारला, ही मागे घेण्याचं कारण सांगा. त्यांनी सांगितलं की पक्षाकडून आपल्याला काही तडजोडी करायची आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला उमेदवारी मागे घ्यावी लागेल. मी त्यांना सांगितलं की ओढोद बाजार मध्ये आपल्याला युती झाल्यानंतर जो मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आला, त्या मतदारसंघामध्ये आपले उमेदवारी दाखल केल्यानंतर भाजपने त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि त्यांना बी फॉर्म दिला. ते मागे घेणार आहेत का? तर त्यांनी सांगितलं मी प्रयत्न करतो. म्हणलं ते जर उमेदवारी अर्ज मागे घेणार असेल तर पक्षासाठी कुठलेही आडेल तट्टू भूमिका मी घेणार नाही. एका मिनिटात मी माझा फॉर्म वापस करेल. त्या ठिकाणी आमचा मंगेश साबळे जिल्हा परिषदेसाठी उमेदवार आहे, पंचायत समितीसाठी आमचे शिवसेनेचे उमेदवार आहे. त्यांना अडचणी निर्माण होऊ नये म्हणून मी त्यांना माझी भूमिका स्पष्ट केली. बराच वेळ त्यावर चर्चा झाली. पदाधिकाऱ्यांना सांगितलं की ठीक आहे, ते घेत असेल तर हरकत नाही, नसेल घेत तर तुम्ही उमेदवारी पाठीमागे घेऊ नये. मला हे कळलं नाही की शिवसेनेची अधिकृत उमेदवारी असताना नेमकं या पंचायत समितीच्याच जागेसाठी एवढा अट्टास का? बरं, मी आता तुम्हाला मध्येच थांबवतो. बऱ्याच वेळी मी तुम्हाला निवडणूक लागण्यापूर्वी पण भेटलो होतो. पक्ष संघटन वाढवण्यासाठी किंवा आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून येण्यासाठी आपण जे गठबंधन करत होतात ते तुम्ही चांगल्या प्रकारे केलंय. अनेक ठिकाणी युती झाली, काही ठिकाणी नाही झाली. तुम्ही चांगले उमेदवार निवडून दिले. पण जेव्हा स्वतःचा विषय आला, पक्ष अशी कारवाई करतो, तुम्हाला काय वाटतं? अतिशय दुःख झालं, वेदना होतात. कारण असं आहे की ज्या वेळेस शिंदे साहेबांनी शिवसेनेतून उठाव केला आणि आपण बघितलं पूर्ण महाराष्ट्रभर की त्यांच्याकडं वेगळ्या नजरेनं पाहिलं जायचं. तालुक्यात तेच वातावरण होतं. गद्दार, 50 खोके असे अनेक आरोप त्यावेळी झाले. अशा परिस्थितीत सुद्धा मी शिंदे साहेबांसोबत राहिलो. सुरुवातीपासून त्यांच्यावर माझं प्रेम होतं आणि एक काम करणारा नेता, धडाडीचा नेता, खूप दिवसापासून मी शिंदे साहेबांना ओळखतो. त्यांच्या या कामावर विश्वास ठेवून मी त्यांच्या सोबत गेलो आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये सगळे लोक माझ्यावर विश्वास ठेवून, माझ्या तालुक्यातले माझ्या कामावर विश्वास ठेवून माझ्या सोबत राहिले. आणि पडतीच्या काळामध्ये सत्तेचा जरी असला तरी तो काळ थोडा संघर्षाचा होता. आता तुम्ही म्हटलं की मी शिंदे साहेबांसोबत गेलो, त्यावेळेला अनेक गद्दारीचे आरोप झाले. त्यापूर्वी तुम्ही कोणकोणत्या पक्षात काम केलंय? हे बघा, मी 1985 साली महाविद्यालयीन शिक्षणासाठी कॉलेजला मी 84-85 ला देवगिरी महाविद्यालयामध्ये
11वीला प्रवेश घेतला आणि राहायला गुलमंडीर होतो. हो. त्या काळामध्ये शिवसेनेची एक स्थापना झाली हा. संभाजीनगरला हो. आणि सुभाष पाटील त्याचे जिल्हा प्रमुख होते. हम्म. ते जिल्हा प्रमुख झाले ते गुलमंडीरच त्यांचं ऑफिस होतं हा. आणि जवळ असल्यामुळे आमचं जाणं येणं झालं. हा. आणि बाळासाहेबांचे विचार आणि शिवसेनेचा झंझावात बघून हा. अतिशय या संघटनेमध्ये आपण काम केलं पाहिजे असं रक्त उसळायचं. आणि आम्ही त्या ठिकाणी 85 पासून सुरुवात केली. 86 ला आपल्या गावातील पाल गावाची एक शिवसेने शाखा स्थापन झाली आणि तेव्हापासून तर आज तागे शिवसेनेत. बर, मग तेव्हापासून आजपर्यंत तुम्ही ती शिवसेना म्हणजे आता जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे आणि एक दुसरी शिवसेना आहे शिवसेना शिंदे गट, बरोबर, या दोन्ही पक्षामध्ये कोणकोणते पद तुमच्याकडे आतापर्यंत राहिले आणि त्या पदाच्या माध्यमातून तुम्ही कुठले कामं केलेत? काय झालं, अगोदर मी उपतालुका प्रमुख, नंतर तालुका प्रमुख हे काम करत असताना कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती होतो. आणि सभापती झाल्यानंतर अनेक विकास कामं आम्ही या ठिकाणी केली. फुलंब्री शहरातलं छत्रपती शिवरायांचं पहिलं स्मारक आम्ही पहिलं उभं केलं. शेतकऱ्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार समिती असलेल्या निधोना या ठिकाणी पेट्रोल पंप उभा केला. कृषी उत्पन्न बाजार समितीला 5 एकर जमीन उलट बाजार पोलीस स्टेशनच्या बाजूला जी आहे ती जागा आपण शासनाकडून मिळवून दिली. अनेक विकास कामं त्या ठिकाणी आपण करत असताना आपल्या डोक्यात अनेक कल्पना होत्या की त्या ठिकाणी शेतकरी भवन असलं पाहिजे, विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी जे विद्यार्थी जातात त्यांच्यासाठी वसतिगृह असलं पाहिजे, हाही प्रस्ताव आम्ही तयार केला. आणि एखादा मार्केट कमिटीचा प्रकल्प असला पाहिजे. तर तो आम्ही अनेक त्याच्या पडताळण्या केल्या की कुठला प्रकल्प आपल्याकडे चालू शकतो. तर आम्ही विचार केला की मक्याचं उत्पन्न आमच्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. तर मक्यावर दुय्यम प्रक्रिया करणारा एखादा उद्योग त्या ठिकाणी मग स्टारचा उद्योग असेल, अनेक उद्योग, तर तो आम्ही उद्योग प्रस्तावित केला होता. परंतु आमचा तो कार्यकाळ संपल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला ते पुढचं काही करता आलं नाही. परंतु त्याची नक्कीच पुढे व्हावं अशी आमची इच्छा आहे. नक्कीच. आता हा पंचायत समिती जो गण आहे पाल, हा महिला राखीव आहे. तुमच्या पत्नीला उमेदवारी जाहीर झाली आहे, तुम्ही निवडणूक लढवताय. असे कुठले काम आहेत जे आता पंचायत समितीच्या माध्यमातून तुम्हाला आणखी करायचे? काय झालं, पाल हे माझं गाव स्वतःचं जन्मगाव असल्यामुळं या ठिकाणी सिद्धेश्वर महादेव मंदिराचं अति प्राचीन तीर्थक्षेत्र आणि श्रद्धास्थान या तालुक्याचं ज्याला म्हणता येईल ते आहे. परंतु अतिशय दुर्लक्षित हे ठिकाण झालं होतं. त्या ठिकाणी साधा जाण्यासाठी रस्ता नव्हता. आमच्या डोक्यात अनेक दिवसाचं माझं हे स्वप्न होतं की आपल्या हातात असं काही आलं तर आपण सिद्धेश्वर महादेव मंदिराचं काहीतरी काम केलं पाहिजे, कायापालट केला पाहिजे. आम्ही प्रस्ताव तयार केला आणि त्यावेळेस 5.5 कोटीचा प्रस्ताव आपण ज्या ठिकाणी संरक्षण असेल, नदीवर घाट असेल, त्या ठिकाणी स्वच्छतागृह, स्वतंत्र स्वच्छतागृह महिलांसाठी पुरुषासाठी असेल, त्या ठिकाणी 1 कोटीचं सभागृह, बाकी अनेक कामं त्या ठिकाणी आपण प्रस्तावित केली. त्याचा पाठपुरावा केला आणि सततच्या पाठपुराव्यामुळे अतिशय परिश्रम त्यासाठी घ्यावे लागले. आदरणीय राजेंद्र ठोंबरे साहेब त्यावेळेस आम्ही सोबत होतो. त्यांचाही त्यामध्ये फार मोलाची साथ त्यांनी दिली. त्याच्यानंतर आपण बघितलं असेल की तो प्रकल्प मंजूर झाला, कामही सुरू झालं, माझ्याच हस्ते त्याचा शुभारंभ झाला, भूमिपूजन झालं आणि आज काम पूर्ण झालं. यानंतर पुढचा टप्पा आपण 5-6 कोटी 10 लाखाचा त्या ठिकाणी राहिलेली संरक्षण भिंत असेल, दुसरं सभागृह असेल आणि बाकी इतर कामे, प्रवेशद्वार, असे अनेक कामं त्या ठिकाणी आहे. बाकी गावामध्ये सिमेंट रस्ते, तालुक्यामध्ये इतर तीर्थक्षेत्राच्या मालसावळीचा एक विषय होता, त्या ठिकाणी आपण काम केलं. वाहनतळ केलं, त्या ठिकाणी सिमेंट रस्ता केला. दुसरं म्हसोबा महाराज मंदिर आपण जे की तरटे बाबळगाव येथे आहे त्या ठिकाणी एक सभागृह केलं. त्या ठिकाणी लोहगड नांद्रा म्हणून एक आपल्याकडे हेमडपंथी मंदिर आहे, चांगला गड आहे, त्याही ठिकाणी एक स्वतंत्र सभागृह आपण केलं. संरक्षण भिंत केली. तरुणासाठी व्यायामशाळा असल्या पाहिजे म्हणून आपल्या या परिसरामध्ये 5 गावामध्ये आपण 5 व्यायामशाळा आता प्रगती पथावर त्याचं काम चालू आहे. याही पुढे आपण कामे करत राहणार. नक्कीच. आता पहिला एक प्रश्न घेतो. शिवसेना शिंदे गट आणि भाजपाची युती होणार होती, काही ठिकाणी झाली, काही ठिकाणी नाही झाली. अशा वेळी इथे तुमच्या विरोधात भाजपाचा उमेदवार आहे पाल गणामध्ये.
त्यामुळे तुम्ही कदाचित तुतारी सोबत गेला. पण ही तुतारी सोबत जावं असं तुम्हाला का वाटलं? ते सांगत होतो मी तुम्हाला हा, की युतीचा हा, आणि जिल्ह्याचा तालुक्याचा हम्म, युती करण्यासंदर्भात जो गोंधळ झाला हा, हे उभ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. हो, पूर्ण महाराष्ट्रात बघितलंय हम्म, की भाजप सेनेची युती झाली, युती तुटली, वाद झाले, हा, आरोप प्रत्यारोप झाले. संभाजीनगर महापालिकेमध्ये अतिशय टोकाच्या भूमिका त्या ठिकाणी घेण्यात आल्या. हा, मग तेच इथं झालं. हा, इथं युती झाल्यानंतर या ठिकाणी शिवसेनेला जी जागा सुटल्या होते वडोद बाजार सर्कल, हा, त्या ठिकाणी भाजपने उमेदवार दिले. हो, या ठिकाणी भाजपचे उमेदवार उभे असताना हा, युती तुटली म्हणलं तर आम्ही उमेदवारी दाखल केली. हो, परंतु पक्षाने त्या ठिकाणी आग्रह धरला नाही त्यांना बीजेपी आल्याला की तुमचे फॉर्म वापस घ्या. हा. परंतु मला काय म्हणले हे हा. मला त्या ठिकाणी कोड पडलो. नक्कीच. त्यामुळेच तो विषय मी हा. परत एकदा घेतला की मग आता सगळे हे सूत्र झाले, पक्षानं कारवाई म्हणजे पक्षांतर्गत जिल्हा प्रमुखांनी कारवाईचे आदेशही दिलेत. तुमच्यापर्यंत आदेश आलेत का? माझ्यापर्यंत कुठल्याही प्रकारचा अधिकृत आदेश आलेला नाही. हा. मी काल जसं तुम्ही ऐकलं तसं मी पण याच्यावर मोबाईलवर ते बघितलं, व्हिडिओ बघितले. एक व्हिडिओ बघितला, हम्म. एक पत्र होतं शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश पवार यांचं हा, की तुम्ही अशी अभद्र युती या हा, ठिकाणी केली आणि त्याच्यामुळे तुमचं निलंबन करण्यात आलं. हा, आणि मग ते साधं पत्र द्यायला हरकत नाही पण हा. व्हिडिओ द्यायला, मग त्याच्यामुळे याच्यामध्ये यांचं इतकं इंटरेस्ट का? हा. याचं कारण तसं आहे. बरं, मी तुम्हाला मदतच थांबतो. हाच विषय त्यांच्याही बाबतीत झाला होता. त्यांनी विधानसभा लढवली, त्यावेळेला त्यांनी बंडखोरी केली होती, अपक्ष निवडणूक म्हणून त्यांनी लढवली होती. त्यावेळेला तुम्ही एक साथीदार म्हणून त्यांच्यासोबत नेहमी राहिले. नक्कीच. त्या ठिकाणी ज्यावेळेस ते जिल्हा प्रमुख होते, मी हा. तालुका प्रमुख होतो हा. आणि विधानसभेची निवडणूक लागल्यानंतर हम्म. रमेश पवार साहेबांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. हा. त्यावेळेस मला भुमरे साहेबांचा त्यांचा निरोप आला की ते रमेश पवारांना समजून सांगा. हा. आम्ही त्यांना बोललो, ते म्हणे मी समजून घेतो, मी सांगेन साहेबांना काय सांगायचं ते. हा. परंतु त्यांनी विधानसभा लढली आणि आमचे जिल्हा प्रमुख म्हणून हा. आम्ही त्यांना साथ देण्याचं काम केलं. हा. आणि खरं त्यावेळी त्याची बंडखोरी होती. हा. यावेळेस माझी बंडखोरी नाही. हा, पक्षाचा एबी फॉर्म तुम्हाला मिळालाय आणि त्यावेळेस बंडखोरी झाली, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. हम्म. त्यांच्यासोबत मलाही घेण्यात देण्याची माझ्यावरही कारवाई झाली. आणि नंतर पक्षाने परत निलंबन मागे घेऊन त्या ठिकाणी त्यांना आता बक्षीस दिल्यासारखं झालं. जिल्हा प्रमुख त्यांना केलं. मग मी तुम्हाला तोच प्रश्न विचारतोय. आता हे यांनीच आदेश काढले, कदाचित तुम्हाला बक्षीस मिळेल का? आता ते त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही की तुम्हाला मदत करणाऱ्याला तुम्ही मदत करणार आहे का? आता खरं तर मला त्यांच्याकडे अपेक्षा नव्हती. ठीक आहे, त्यांचे आदेश कोणाचे आले मला माहित नाही, त्यांना आदेश कोणाचे आले हे मला माहित नाही. परंतु त्यांनी खाली पत्र देताना हरकत नव्हती, परंतु व्हिडिओ दिला. मग इतका इंटरेस्ट का याचं मला पडलेलं कोडं. आणि मला वाटत नाही की हे प्रकरण शिंदे साहेबापर्यंत किंवा वरिष्ठापर्यंत, बाळासाहेब भवनपर्यंत यांची किंवा सन्माननीय पालकमंत्री संजय शिरसाट साहेब किंवा आदरणीय खासदार भुमरे साहेब, सत्तार साहेब यांच्यापर्यंत चर्चा झालेली असेल असं मला अजिबात वाटत नाही. बर, म्हणजे माग पण आता नगरपंचायतच्या नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या, त्यावेळी देखील नगर पंचायत फुलंब्रीमध्ये अनेक ट्विस्ट बघायला मिळाले उमेदवारीवरतून. शिवसेना शिंदे गट आणि भाजपाची युती होणार, महायुतीची युती होणार म्हणून चर्चा होत्या, पण ऐनवेळी ती झाली नाही. अशा वेळी तुम्ही एक उमेदवार दिला, उमेदवारी दाखल केली, सर्व प्रोसेस झाली, त्यावेळी उमेदवारांनी पक्ष प्रवेश करून घेतला किंवा एकतर त्यांनी करून घेतला त्याचा किंवा ह्या उमेदवारांनी तिकडे प्रवेश केला. त्यावेळेला तुमचं काय म्हणजे पक्षाचं म्हणून तुमचं काय मत होतं आणि ते का घडलं हे सगळं घटनाक्रम? त्याविषयीची चर्चा पूर्ण महाराष्ट्रात झाली. काय झालं, आमची युतीची बोलणी चालू झाली नगरपंचायतच्या निवडणुकी संदर्भात. आणि त्यावेळेचे जिल्हा प्रमुख आदरणीय आमदार विलासबापू भुमरे साहेब यांच्याकडून आम्हाला निरोप आला की आपल्याला युतीची बोलणीसाठी या ठिकाणी तुम्हाला यायचंय. आम्ही बोललो, त्यावेळेचे त्यांचे जिल्हा प्रमुख, आम्ही बसलो आणि चर्चा झाली. नंतर त्यांनी सांगितले 2 जागा तुम्हाला देतो. मग त्या जागेच्या तडजोडीमध्ये काही आमचं त्यांचं काही विषयावर काही जागेवर याचं तडजोड झाली नाही आणि ती युती तुटली. पक्षाकडून आदेश आले की स्वबळावर आपले उमेदवार उभे करा. आणि त्या निवडणुकीमध्ये आम्ही स्वबळावर आमची निवडणूक लढवण्याचं ठरलं. उमेदवार उभे केले आणि नगराध्यक्ष पदाला सुद्धा आमचा एक उमेदवार उभा होता. त्याही वेळेस
आमचा ऐनवेळी फॉर्म वापस घेण्याच्या दिवशी आमचा उमेदवारच पळून नेला. हा तोच किस्सा सगळीकडे. आणि तो इतका पूर्ण महाराष्ट्रानं बघितला. प्रचंड चीड आणणारा विषय. जर तुम्ही मित्र पक्ष सोबत आपण आहोत, मैत्रीपूर्ण लढत म्हणतात, मग आमचे उमेदवार पळायची गरज काय? त्याही वेळेस आम्ही पक्षाला ही माहिती दिली, वरच्या लेवलला त्याचे विषय झाले. परंतु खरं म्हणजे पक्षाने त्यावेळेस त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव आणायला पाहिजे होता. तर तत्कालीन पालकमंत्री हे त्यांनी बोलले, परंतु काही झालं नाही. मला हे म्हणायचं, एवढा मोठा आपल्याला धोकेबाजी या तालुक्यामध्ये होत असताना आणि आम्ही स्वबळावर ही निवडणूक लढत असताना आणि आम्हाला उमेदवारी दिली असताना आमच्यावरच कारवाई झाली. मग याचं आश्चर्य मलाच नाही, ते जनतेला पडलेलं कुठे. आणि आश्चर्य या ठिकाणी जनतेमध्ये व्यक्त होतं. ही धोकेबाजी एका दिवसाची नाही, अनेक दिवसापासून आमच्या सोबत या पक्षाकडून होती. तर ह्या सगळ्या प्रकरणानंतर तुमचा चर्चा म्हणजे प्रचारही जोरदार सुरू आहे, परंतु तुम्हाला आव्हान वाटतं का हे काय? अजिबात नाही. कारण मी जनतेतला माणूस आहे, जमिनीवरचा माणूस आहे. मी गेले 30-35 वर्ष जनतेसोबत काम करतो. जनतेच्या जे त्यांचे प्रश्न असतील, मग आरोग्याचा असेल, त्यांच्या शिक्षणाचा असेल, पाणी प्रश्न असेल, या परिसराचा इतर समस्या असेल, त्यांच्यासाठी सतत आपण झटणारे माणसं आहोत. बरोबर. एक शेवटचा प्रश्न विचारतो, नागरिकांना मतदारांना काय आव्हान करशाल? मी मतदारांना आवाहन करेल की ठीक आहे, पक्षाने जे कारवाई केली ही मुळात पक्षाची कारवाईच नाहीये. माझं स्पष्ट मत आहे, या ठिकाणी जे उमेदवार आहे त्यांना एक धाक पडलेला आहे की हा माणूस जर या ठिकाणी शर्यतीत असेल तर आपला पराभव होणार आहे. त्यांच्यासाठी हा आटापिटा आहे. त्यांनी हे षडयंत्र रचून, भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहे त्यांनी हे षडयंत्र रचलं. त्यांचे वैयक्तिक संबंध या आमच्या काही नेत्याशी आहे. त्यांनी त्यांना काहीतरी गैरसमज केला आणि ही पाठीमागे घेण्यासाठी जी त्यांनी कारवाई करायला लावली, ही खरं म्हणजे एक चक्रव्यूह ज्याला म्हणता येईल. तर हे फॉर्म मागे घेण्यापासून तर आजपर्यंत त्यांनी जे जे करता येईल, जे त्रास देता येईल तो देण्याचा प्रयत्न केला. उलट जनतेमध्ये याच्याविषयी प्रचंड रोष आहे. तुम्ही बघितलं, तुमचा व्हिडिओ टाकल्यानंतर त्यांच्या तुम्ही कमेंट्स बघा, सगळ्या कमेंट्स माझ्या बाजूला आहे. त्यांनी सरळ सांगितलं की हे तुम्ही विजयी होणार आहे. तर मी जनतेला आवाहन करेल की या अशा यांनी कितीही आपल्याला षडयंत्र रचून त्रास देण्याचा प्रयत्न केला, तरी जनतेनं या भूलथापेला किंवा या अशा कारवाईला घाबरून न जाता, कारण मला न्याय मिळणार आहे. माझ्याकडे 2 न्यायालय, एक समोर जनतेचं न्यायालय, तिथं 100% मला न्याय देईल असा आत्मविश्वास मला आहे. नक्कीच. पण त्याही पुढे जाऊन आमचं, मी ज्यांना सर्व मानतो असे एकनाथजी शिंदे साहेब, हे अतिशय अभ्यासू आणि कार्यकर्त्याच्या मागे ठाम उभे राहणारे नेते, निवडणूक झाल्यानंतर मी त्यांना भेटणार आहे. त्यांना सर्व इत्थंभूत माहिती देणार आहे. त्यावेळेस नक्कीच मला ते न्याय देतील आणि माझ्यावर झालेले निलंबन नक्कीच ते मागे घेतील. परंतु यांचा पराभव केल्याशिवाय जनता सोडणार नाही आणि मी थांबणार नाही. सर्व जनतेने या ठिकाणी मला पाठिंबा द्यावा आणि माझी धर्मपत्नी जी पद्मावी चंद्रकांत जाधव या गणासाठी उभ्या आहे, त्यांना आपण प्रचंड मताने निवडून द्यावं. राहिला तुम्ही अजून एक प्रश्न विचारला, तुम्ही युती का अशी का केली, त्याचं कारण असं होतं की वरचा उमेदवाराचा फॉर्म उडाल्यानंतर त्यांनी माघारी घेतली जिल्हा परिषदेचा, आणि चांगल्या विचाराचे लोक एकत्र येऊन निवडणूक लढत असेल तर त्यांच्या सोबत जाणं हे काही चुकीचं नाहीये. हे महाराष्ट्रानं बघितलंय. कधी कधी कोणत्या पक्षातले लोक सकाळी कुठं संध्याकाळी कुठं, युती कोणाची कधी होईल ते सांगता येत नाही. आपण बघितलं. मला फारच सांगण्याची आवश्यकता आपल्याला तरी वाटत नाही. मग त्यामुळे या ठिकाणी त्या युतीत मला असं गैर असं काही वाटत नाही. आणि ती स्थानिक लेवलचा विषय, हा फार मोठा विषय नव्हता, तर तो आम्ही जो केला, जनतेने आम्हाला पाठिंबा द्यावा, भरघोस मताने विजय करावं. आम्ही नक्कीच आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. जनतेचा विश्वास आहे. इतके दिवस कामं केलेली, कधीच चुकीचं काम आम्ही केलं नाही आणि यापुढेही करणार नाही. विकास कामे नक्कीच करू. तरी आपण आम्हाला मोठ्यापणात पाठिंबा द्यावा ही विनंती करतो. थांबतो. नक्कीच. आजची मुलाखत खरंच खास होती, कारण की कालच पक्षानं कारवाई केली. एबी फॉर्म मिळालाय, उमेदवारीही मिळाली.
स्थानिक युतीवरून हा सगळा वाद आहे. जिल्हा प्रमुखांनी अद्यापर्यंत पत्र दिलं नसल्याचंही त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. मात्र ही निवडणूक जनतेनं हाती घेतलंय असंही त्यांचं म्हणणं आहे. आपण सध्या पाल गणातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार पद्माबाई चंद्रकांत जाधव यांच्या उमेदवारीवरून जो गोंधळ झालाय आणि त्यानंतर त्यांची पती चंद्रकांत जाधव यांची तालुका प्रमुख पदावरतून त्यांना त्या पदावरती कारवाई करण्यात आली आणि त्यांना त्यांचं पद रिक्त करण्याचे आदेश जिल्हा प्रमुखांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून दिले होते. त्याबद्दल त्यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिलंय. सर, तुम्ही एमसीएन न्यूजला वेळ दिलाय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. याबरोबरच आणखी पुढील एका उमेदवारासोबत भेटूया. तोपर्यंत नमस्कार.